लिटल चॅम्पियन्स, माझ्या झोपलेल्या योद्ध्यांनो, झोपलेले योद्धे लाईक तेजस, रोहित जे आता रेकॉर्डेड लेक्चर पाहत असतील, माईक बंद. हे काय आपल्याकडे पॉवर आहे, सगळे माईक्स बंद. हे बघ, म्यूट ऑल डिश कॅव. चला झाले सगळे म्यूट. शॅल आय स्टार्ट? सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन, लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर. हा एक सेपरेट चॅप्टर आहे, सरफेस टेन्शन. सर वी नो ओनली टेन्शन, व्हॉट इज सरफेस टेन्शन? नावातच आहे सरफेस वरती असलेलं टेन्शन. ठीक आहे, जसं माझ्या डोक्यावरती टेन्शन होतं, मी थोडंसं हलकं केलं कटिंग करून. सरफेस वरती असलेलं टेन्शन हा काय प्रकार आहे? आजच्या लेक्चर मध्ये मस्तपैकी आपल्याला सगळ्या कन्सेप्ट डिस्कस करायच्या. आई जे धुणं धुते, धुणं धुताना निरमा वापरते. सर आमची आई सर्फ एक्सेल वापरते, आमची मम्मा टाईड वापरते. तुमची मम्मा जे काही वापरत असेल तर ते का वापरते? दॅट समथिंग वी हॅव टू लर्न टुडे. सरफेस टेन्शन, ओके, दिस कन्सेप्ट वी हॅव टू लर्न टुडे. आज आपल्याला हे सगळं काय ते शिकायचं. बेटा आतापर्यंत आपला चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. एकदम विथ फील अंडरस्टँड करा सगळ्या गोष्टी. फ्लुइडचा कार्यक्रम चालू आहे आपला सगळा. फ्लुइड विषयी आपण सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करतोय. तर फ्लुइडचा अभ्यास हा दोन प्रकारे करायचा असतो किंवा दोन प्रकारे करणार आपण. जसं सॉलिडचा अभ्यास हा एकाच प्रकारे होणार ना, जसं आपण थर्मल प्रॉपर्टी, आय एम व्हेरी सॉरी, नॉट थर्मल, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड नावाचा चॅप्टर होता 11 मध्ये. जर कधी तुम्हाला आठवत असेल, तुमच्या सारासार विवेक बुद्धीला थोडासा ताण देऊन आठवा. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स नावाचा चॅप्टर होता. त्यामध्ये 3 प्रकारचे मॉड्युलस होते: यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, शियर मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. 3 प्रकारे सॉलिडचा अभ्यास केला जायचा. वायर असेल, एखादी केबल असेल, स्प्रिंग असेल, स्ट्रेच व्हायची, एखादा बलून असेल तो फुगला जायचा. शियर स्ट्रेस मध्ये जसं एखादं पुस्तक आहे, पुस्तकाच्या टॉपच्या लेअरला धक्का दिला की खालची लेअर स्टेशनरी असायची पण वरची लेअर थोडीशी ताणली जायची. ह्या टाईपचा स्टडी आपण सॉलिड मध्ये केला. लिक्विडला तर शेप नाही, शिकवलंच नाही कॉलेजमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडची आणि आपली भेट ही आता स्पेशल तुमची जी जेई आणि नीटची बॅच असेल त्या बॅच मध्ये आपली आणि त्याची भेट होईल. ठीक आहे ना. सगळ्या 11च्या नुसत्या कन्सेप्ट नाही, अख्खा 11चा सिलेबस जेई आणि नीटला कव्हर करून मग पुन्हा 12थचं सगळं काही त्या बॅच मध्ये होईल. ओके, ईश्वर करू आणि हे सगळं फटाफट वातावरण क्लिअर कट व्हावं, जेणेकरून ती बॅच सुरू करण्याची मजा ऑफलाईन मोड मध्ये. ठीक आहे, चलो सरफेस टेन्शन कडे पुन्हा एकदा आपण येऊया. सो बेटा, लिक्विडचा अभ्यास 2 प्रकारे करायचा आहे. लिक्विडचा अभ्यास 2 प्रकारे करायचा आपल्याला. ओके, इट्स नॉट हायड्रोस्टॅटिक अँड हायड्रोडायनामिक्स. एक होतं फ्लुइड मेकॅनिक्स, दुसरं सरफेस टेन्शन. सुरुवातीला बोललो होतो. तर फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आपण फ्लुइडचं मेकॅनिक्स पाहिलं, लिक्विडची इनसाइड स्टोरी पाहिली. आपण लिक्विड मध्ये उडी मारली, त्यातला प्रेशर पाहिला, गेज प्रेशर, कमी जादा प्रेशर, कॅपिलरी ट्यूब, व्हेंचुरोमीटर, बॅरोमीटर. लिक्विडचा अभ्यास केला आपण. काय केला? स्वतः लिक्विडचा अभ्यास केला. आता काय करायचं? लिक्विडच्या सरफेसचा अभ्यास करायचा आपल्याला. काय करायचंय? फक्त लिक्विडच्या सरफेसचा अभ्यास करायचा आहे. सरफेस टेन्शन म्हणजे काय? फक्त लिक्विडच्या फ्री सरफेस. अच्छा, फ्री म्हणजे काय सर? वरचा मोकळा. फक्त लिक्विडच्या फ्री सरफेस चा स्टडी. सांगा काय करायचं आपल्याला? फक्त लिक्विडच्या फ्री सरफेसचा, वरचा मोकळा जो सरफेस असतो. एखाद्या बादलीत पाणी घेतलं तुम्ही आंघोळीला, वरचा सरफेस जो दिसतो का नाही,
फ्री सरफेस आहे. फील करता आपण एक्झाम्पल तयार करू. दूध गरम केलं, दूध गरम केल्यानंतर डुम झुम 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 मस्तपैकी ती लेअर वरती येते का नाही येत, आहे की नाही, वरची मोकळी लेअर. त्या टाईपचा स्टडी. इट इज नॉट कन्सिडर्ड ओव्हर हिअर हा बेटा, हीट दिलेली त्याला. हा, हीट दिल्याने सरफेस टेन्शन कमी होईल. हे सगळं आता आपण स्टडी करू. सरफेस टेन्शन कुठं कुठं आहे. लहानपणी तुम्ही सगळ्यांनी बबल गेम ते खेळले असणार. एखादी रेक्टँग्युलर फ्रेम, युजली गोल गोल फ्रेम. आता फार कमी मुलं दिसतात खेळताना, बट सोप सोल्युशन असतं रेडीमेड, आणि कसं गोल फ्रेम असते. मग तुम्ही त्याशी डुबुक त्याच्यामध्ये बुडवता, फू हवा फुंकली त्या गोल गोल फ्रेम मधून की ते बबल्स उडतात. फटाफट बोला, तुमच्यापैकी किती जण हे खेळलेले आहेत. सोप सोल्युशन बुडवायचं, फुंक मारायची, ते बबल्स उडतात. पटापट पटापट रिप्लाय करा माझ्या कंजूष बाल मित्रांनो. तुम्ही सुद्धा रिप्लाय करा, नाही तर मला ते वेदांतने दिला नाद लावून ते नाना पाटेकरच्या व्हिडिओचा. देअर मस्ट बी सम इंटरॅक्शन इन बिटवीन यू अँड मी. प्रत्येक जण खेळला का नाही खेळला. हा, वेदांतने एकट्यानेच रिप्लाय केला. आदिती, एव्हरीबडी हॅज प्लेड. हा, ती जी फ्रेम आहे फू, आणि मग ते बबल सोडणार. ठीक आहे, चलो. म्हणजे सगळेजण ऍक्टिव्ह आहे. ओके, आंघोळ केलेली नसली म्हणून काय झालं सर, वी आर स्टील ऍक्टिव्ह अँड वी आर व्हेरी व्हेरी फ्रेश इन द ब्युटिफुल मॉर्निंग. ठीक आहे, चलो. सो बेटा फक्त लिक्विडच्या वरच्या लेअरचा अभ्यास करायचा आपल्याला. ठीक आहे, सो एखाद्या बादलीत पाणी घेतलं, एखाद्या ग्लास मध्ये पाणी आपण प्यायला घेतलं, वरचा मोकळा सरफेस. अच्छा, तर त्याच्यावरती असलेलं सरफेस टेन्शन मीन्स व्हॉट ऍक्च्युली. ओके, कुठलंही लिक्विड घ्या. अच्छा, मर्क्युरी. मर्क्युरी इज ऍक्च्युली व्हेरी पॉइझनस, पण आपण, तुम्ही पाहिली असेल मर्क्युरी, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे ना, टेम्परेचर मेजरमेंट मध्ये वापरलं जातं वगैरे सगळीकडे. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती की मर्क्युरी मधासारखी. एखाद्या टेबलवरती इमॅजिन करा की मर्क्युरीचा ड्रॉप टाकला, तो होतं काय बेटा. जरा व्हॅल्यूज लिहितो मी तुमच्यासाठी. हे जे वॉटर आहे ना, त्याच्या कामाला येतील व्हॅल्यूज आपल्याला अंडरस्टँडिंग साठी. तर बेटा वॉटर साठी ना, इट इज 0.075 न्यूटन पर मीटर. सोप सोल्युशन असेल ना, सोप सोल्युशन साठी 0.03 न्यूटन पर मीटर असं आहे. मर्क्युरी असेल, मर्क्युरी साठी आय थिंक अप्रॉक्सिमेटली 0.4 न्यूटन. सर न्यूटन पर मीटर कुठून आलं, डोंट वरी, फक्त फोकस ऑन द व्हॅल्यूज. फिजिसिस्ट लोकांनी हे व्हॅल्यूज फाइंड केल्या एक्सपेरिमेंटली. दे हॅव फाउंड. त्यांनी मला फोन केला होता ऍक्च्युली की सर तुम्ही या एक्सपेरिमेंट बघायला, आम्ही हे सगळ्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करतो. पण नेमकं तुम्हाला माहिती आहे मी मध्ये ऍडमिट होतो. ठीक आहे ना, नाही तर मग हे त्यांनी कसं केलं सगळं आपण पाहिलं असतं. सो प्यारे बच्चो, वॉटर, सोप सोल्युशन, मर्क्युरी. यू आर ऑब्झर्विंग मर्क्युरीची व्हॅल्यू 0.40 खूप मोठी आहे. म्हणजे काय ऍक्च्युली. अच्छा, त्या तुलनेत बघ ना वॉटर कमी, त्याच्यापेक्षा सोप सोल्युशन अजून कमी. ठीक आहे, हे सरफेस टेन्शनच्या व्हॅल्यू आहेत वेदांत. फक्त ऐका, सांगायचंय का मला, खेळ अजून भरपूर पुढे जायचा. बेटा लिक्विड कडे नीट लक्ष द्या. कोणतंही लिक्विड घे, मर्क्युरी घे, वॉटर घे, तुमचं सोपचं सोल्युशन घ्या, कुठल्याही लिक्विड कडे एक टेंडन्सी आहे. कोणती, सिकुडण्याची, स्वतःचा सरफेस एरिया कमी करण्याची एक टेंडन्सी आहे. एनसीआरटी मध्ये एक मस्तपैकी एक्सपेरिमेंट आहे, आपल्या बुक मध्ये नाहीये, इट्स व्हेरी फेमस. ओके, सगळ्यांनी मला रिस्पॉन्ड करायचा आहे. ओके, मग आपला खेळ सुरू होईल. बेटा सपोज एक सोप सोल्युशन वाला माझ्याकडे ना एक अशी फिल्म आहे बरं का. सोप सोल्युशन, तुम्ही नाही का ते बुडवता, फुंक मारता, त्या टाईपचं सोप सोल्युशन आहे बरं का बेटा. सोप सोल्युशन आहे, सोप सोल्युशन. आणि मी तुम्हाला एक थ्रेड दिला. काय दिला, एक आपला पांढरा दोरा असतो ना, साधा पांढरा दोरा दिला, आणि तुम्हाला बोललो टाका त्याच्यावरती. ठीक आहे, सो तुम्ही तो काय केला, दोरा असा टाकून दिला. सो युजली छीक 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 तो दोरा असा काहीतरी पडेल, एकमेकाला चिटकण्याचा प्रयत्न करेल तो दोरा. नाही केला तरी इट इज ओके. तुम्ही जो दोरा टाकून दिला, लेटेस्ट से हे असा दोरा थ्रेड घेतला आणि त्या सोप सोल्युशन वरती टाकला.
इथपर्यंत सगळे झाले माझ्यासोबत. आता मी तुम्हाला बोललो एक सुई घ्या आणि टुचुक असं त्याला करा. घरी आता अजूनही करू शकता तुम्ही, 100% घरी करू शकता. ट्राय करा, मजा येईल. बेटा एखादी सुई घ्यायची, टुचुक त्याला होल पाडायचं मध्ये. ठीक आहे, होल पाडल्याच्या नंतर तुमच्यापैकी प्रत्येक जण माझ्यासोबत ऍग्री आहे का की होईल काय, की हा जो थ्रेड आहे बरं का, हा जो थ्रेड आहे हा सगळीकडून बाहेर ओढला जाईल आणि अशा टाईपची सिच्युएशन होईल का? फटाफट येस टाईप करा, अदरवाईज नो टाईप करा. मला ज्यादा डिस्कशन वाढवावं लागेल. मला सांगा, हा जो थ्रेड आहे बर का, हा जो तुमचा थ्रेड आहे हा सगळीकडून खेचला जाईल आणि असा गोल तयार होईल का? पटापट बोला मला, पटापट पटापट रिप्लाय करा. अशी सिच्युएशन खरोखर तयार होईल का नाही? फील आला का नाही? पिचुक तुम्ही होल केल्याच्या नंतर तो दोरा सगळे मध्ये सगळं मोकळं जागा राहील. ही सगळी मोकळी जागा आहे. पटापट बोला. एव्हरीबडी ऍग्री? ओके ना बेटा? मोकळा पार्ट आहे, फील नाही आला. मग आता काय करावं सागर, तूच मला सांग. हा जो थ्रेड आहे, एखाद्या सोप सोल्युशन वरती तू जर का थ्रेड टाकला तर घरी एक्सपेरिमेंट करून बघ, त्याशिवाय तर काही फील येणार नाही. एकच ऑप्शन उरला, एखादं सोप सोल्युशन घे, एखादी त्याला दोरा आणा, एखादा दोरा घे, नसेल तर कुठून तरी घे. दुकानं चालू असतात, काही नाही. हाक तुमची, सात आमची. बाहेरून आवाज द्यायचा, शटर ओपन होईल. ठीक आहे, 2 रुपयाचा दोरा घ्यायचा, साधा व्हाईट थ्रेड, आणि सोप सोल्युशन वरती हे थ्रेड असा टाकून दे. ठीक आहे, थ्रेड थ्रेड टाकून दिले. आज एक्सपेरिमेंट करा ना राव, एक्सपेरिमेंट छोट्या छोट्या गोष्टी आहे. सो बेटा थ्रेड टाकून दिल्याच्या नंतर बरं का, एकामेकाला तो असं भेटेल ऍक्च्युली थ्रेड. ठीक आहे ना, हे असं वाकडा तिकडे पडलेलं असेल, पण तू एकदा टुचूक केलं ना बरं का, मध्ये त्याला तोडला की नाही, तोडल्याच्या नंतर काय होईल बेटा, हे जे लिक्विड आहे हे छीक 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 त्याला सगळीकडून ओढणार. म्हणजे तुझी जी सरफेस फिल्म आहे ना बरं का, तर ह्या टाईपचा सिस्टम होईल, मध्ये पार्ट मोकळा होईल. म्हणण्याचा अर्थ काय, की तो जो थ्रेड आहे तुझा बरं का, बघा थ्रेड, थ्रेड इथे गोळा होईल, गोल होईल. म्हणजे काय झाला, रेडियली आउटवर्ड ओढला गेला. ओके, हा जो थ्रेड आहे ना, थ्रेड स्ट्रेच झाला, रेडियली आउटवर्ड, हा एक परफेक्ट शब्द आहे त्याला. ओके बेटा, थ्रेड रेडियली आउटवर्ड स्ट्रेच झाला. म्हणजे नेमकं हा एक्सपेरिमेंट काय सांगतो, कहना क्या चाहते हो, चाललंय काय सर, व्हॉट इज टार्गेट. हे काय लहान मुलांसारखं खेळायचं. व्हॉट इज टार्गेट सर, देर इज टार्गेट अँड द टार्गेट इज लिक्विड always has tendency to minimize its area. स्टेटमेंट देतो, गोल्डन स्टेटमेंट. कुठं लिहू, गोल्डन स्टेटमेंट, ज्यावरती हा खेळ आहे. काय की लिक्विड has tendency to minimize its area always. हे लिक्विडचा जो सरफेस आहे तो एकदम तुमच्यासारखा कंजूस आहे. तुम्हाला सुद्धा रिप्लाय करायला लाईव्ह लेक्चरला काही खर्च नसतो, पण तुमच्या कंजूशीचा नादच खुळा आहे. एकदम कंजूस आहे तुम्ही रिप्लाय करायला. सेम हे लिक्विड तुमच्यासारखं आहे. लिक्विड हॅज टेंडन्सी टू मिनिमाइज इट्स एरिया ऑलवेज. सर याचा आणि या एक्सपेरिमेंटचा काय संबंध? ठीक आहे सो बेटा याचा आणि याचा काय बघ ना, तोच तर संबंध आहे. जेव्हा तुम्ही हा जो थ्रेड होता, इथे बघ, हा जो थ्रेड होता टुचूक केलं, टुचूक केल्याच्या नंतर काय झालं बेटा, इथलं जे लिक्विड आहे, इथं हे जे काही लिक्विड होतं बघा, आणि इथं पण लिक्विड आहे. कम ऑन प्लीज, आता कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त पाहिजे. आता खरं फिजिक्स सुरू झालं. प्यारे बच्चो, हे बघ, लिक्विडचा तुमचं जे सोप सोल्युशन आहे ते लिक्विड आहे, त्याचा काही पार्ट इकडे आहे, काही पार्ट इकडे. ऍग्री? हे बघ, समवॉट एक मॉलिक्यूल इथं, एक मॉलिक्यूल इथं.
आणि ह्या दोघांना ह्यांची दूरी सहन होणार नाही. ते दोघे गाणं म्हणतील, 4 दिनों का प्यारो रब्बा, लंबी जुदाई लंबी जुदाई. ह्या दोघांना ह्यांची जुदाई सहन तर काही होणार नाही. हे पण लिक्विड, हे पण लिक्विड, इथे एक मॉलिक्युल, इथे एक मॉलिक्युल. बघा हा जो मॉलिक्युल आहे इकडच्या मॉलिक्युलला त्याच्याकडे खेचणार. त्याची इच्छा असेल ना, तो दूर नाही जाऊ देणार त्याला. ह्याचा याच्यावरती प्रेम आहे, याचा याच्यावरती प्रेम आहे. सो इकडचा वाला इकडच्या वाल्याला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करील, इकडचा वाला तिकडच्या वाल्याला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करील. सर असं का सर, आम्हाला अजूनही फील नाही आला सर, गिव्ह मी द प्रूफ. तुम्ही असं काही म्हणणार. ओके बेटा, ह्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून तर टुचूक केल्याच्या नंतर हा जो थ्रेड आहे बघ ना, हा गोल झाला. थ्रेड सगळीकडनं खेचला गेला. तू स्वतः एक्सपेरिमेंट कर. चला ह्याचा अजून एक्सप्लेनेशन बेस्ट क्वालिटी देतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असं घ्यायचं नाही, घेच स्क्रीनशॉट घे बरं का. तुला अजून एक्सप्लेनेशन देतो मी. आतापर्यंत आपण इथं आलो की एक एक्सपेरिमेंट केला, थ्रेड सगळीकडनं ताणला गेला. लिक्विड हॅज टेंडन्सी टू मिनिमाइज इट्स एरिया ऑलवेज. मी अजून एक ओल्डर स्टेटमेंट देणार आहे. जर कधी चुकून हुकून विसरलो तर मला लक्ष करा की लिक्विडकडे अजून एक टेंडन्सी आहे, टू रिमेन परपेंडिक्युलर टू द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन इट. जेई आणि नीट साठी हे पण वाक्य जरा इम्पॉर्टंट आहे, पण त्याचा वापर नंतर करू आपण. बघ लक्ष दे. आणखी एक गोष्ट सांगतो बेटा की वाय तुम्ही जे ड्रॉप्स पाहता, पाण्याचे ड्रॉप्स पाहता, कुठलाही ड्रॉपलेट पाहता, युजली वॉटरचा ड्रॉपलेट पाहता, मर्क्युरी पाहता. मर्क्युरी तर नाही पाहिलं तुम्ही, बट तुम्ही मध पाहिला असेल. असं सोडा एखादा ड्रॉप, तर तो ड्रॉप गोलच का असतो? असा चौकोनी बिवकोनी का बरं नाही? पाण्याचा ड्रॉपलेट चौकोनी बिवकोनी का बरं नाही? षटकोनी का नाही? गोलच का? व्हाय वॉटर ड्रॉपलेट्स आर सर्क्युलर? व्हाय वॉटर ड्रॉपलेट्स आर सर्क्युलर? हाही क्वेश्चन तुमच्या मनात कधी पडला असेल, नाही तर आता तरी पडला असेल. सर ते गोलच का? पाण्याचे ड्रॉपलेट्स गोलच का? आहे का नाही? इंटरेस्टिंग क्वेश्चन. बघ लक्ष दे बेटा. एखादा पाण्याचा ड्रॉप तुम्ही वरून खाली सोडा, ओके, तर तुम्हाला तो स्पेअर गोल थोडी असतात. मग कशा असतात साहिल ते? इट हॅज टेंडन्सी टू मिनिमाइज इट्स एरिया फ्रॉम ऑल द साइड्स. यासाठी तुम्हाला एक फील देतो मी. सपोज मी तुम्हाला एखादा लाकडाचा ओंडका दिला, काही पण दिला, मी एखादा क्यूब दिला. काय दिला बेटा मी तुला? सपोज एखादा क्यूब दिला बर का, किंवा दुसरा एखादा ऑब्जेक्ट दिला तुला मी, लाकडाचा ओंडका दिला, हे बघ असा. कोणताही ऑब्जेक्ट, हजारो ऑब्जेक्ट दिले मी तुला बरं का. आणि मला सांगा माझ्या बाल मित्रांनो, ह्या दोन ऑब्जेक्टला मी जर का तुम्हाला बोललो का मला ह्या दोघांचा एरिया मिनिमम करून दाखवा, मिनिमम. तुम्ही म्हणा सर त्याच्यावर बुलडोजर घाला. बेटा जेव्हा तुम्ही एखादा एरिया, ह्या समजा हा क्यूब आहे, मी बोललो की याचा एरिया जास्त आहे सध्या बरं का, याचा सरफेस एरिया जादा आहे किंवा त्याचा व्हॉल्यूम जादा आहे, कमी करून दाखवा. याला कमी करायचं असेल तर काय करावं लागेल बेटा? तुम्ही काय करणार? छॅट छेट 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 छीट 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 कोपरे 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 उडवणार. कमी करायचं ना तुम्हाला त्याला, चिक 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 सगळीकडून तुम्ही कमी करायला जाणार, तर तो बरोबर स्पिरिकल बनणार का नाही बनणार? बनणार का नाही बनणार बेटा? बनणार. चला ह्याच्या बाबतीत सुद्धा मी बोललो ह्याचा सुद्धा सरफेस एरिया कमी करा. काय करणार तुम्ही? तुम्ही छिक 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 चल बारीक 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 केल्यानंतर सगळीकडनं तुम्ही उडवणार, सगळे छिलके उडवणार, सगळे कोपरे उडवणार, तर शेवटी उरणार काय? स्पियर. कुठल्याही ऑब्जेक्टला, कोणताही ऑब्जेक्ट, तुमची घरातली खुर्ची घ्या, मी बोललो तिचा सरफेस एरिया कमी करा, छेक 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 उडवत उडत 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 चला, काय होईल? स्पियर असता. तुम्हाला जर चीक चीक अशी असते खुर्ची, मग तिला हीट दे, गरम कर, गोळा तयार कर. फायनल मॅटर व्हॉट आय एम ट्राइंग टू से, कुठलाही मास एकत्र करा, कोणताही मास, आणि त्याला चिक 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 उडवत चला, सरफेस एरिया कमी करत चला, फायनली इट विल बिकम स्पियर. इज एव्हरीबडी अग्री? सर मग वाय वॉटर ड्रॉपलेट्स आर सर्क्युलर? जेव्हा वरून एखादा ड्रॉप खाली पडतो, खाल्लं त्याला ग्रॅव्हिटी खेचत असते, अग्री? दिसताना तर साईल गोल दिसतो ना आपल्याला, इलिप्टिकल अंडाकृती तो आहे, पण पण नेमकं तो तसाच काय, तो गोलाकारच काय युजली? त्याचं रिझन असं बेटा,
ते जे पाण्याचे ड्रॉपलेट्स आहेत, पाण्याचा त्याचा जो आउटवर्ड सरफेस आहे, तो होतंय काय बेटा, प्रत्येक मॉलिक्यूल त्याच्या आतमधला त्या सरफेसला आत खेचतोय. काय करतोय, त्या सरफेसला आत खेचतोय स्वतःकडे. आणि दॅट्स वाय सगळीकडून तो खेचला गेल्यामुळं त्याचा जो शेप आहे तो स्पेरिकल आहे. इज एव्हरीबडी अग्री विथ मी? इथपर्यंत मजा आली का नाही आली, जरा बोला. हे जे गोल प्रकार चालू आहे, इथपर्यंत मजा आली का नाही आली? रिप्लाय करा सर्वांनी. हे जे काही भजन चाललंय, कीर्तन चाललंय, हे समजतंय का नाही? मी तोपर्यंत इंक भरतो. ठीक आहे, बर, समजलं. चला, सो तुम्हाला एक गोष्ट कळाली की सगळ्यात महत्वाचं गोल्डन स्टेटमेंट आहे बघ बोर्ड वरती, की लिक्विड हॅज टेंडन्सी टू मिनिमाइज इट्स एरिया. लिक्विड कडे काय टेंडन्सी बेटा, स्वतःचा एरिया मिनिमाइज करण्याची. आणि ह्या टेंडन्सी मधून जन्म झाला कन्सेप्टचा. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे बेटा सरफेस टेन्शन. ह्यातनं कोणत्या कन्सेप्टचा जन्म झाला? सरफेस टेन्शन नावाच्या कॉन्सेप्टचा जन्म झाला. आता आपण त्याची डेफिनेशन बघू. ठीक आहे, आय एम अगेन अँड अगेन रिपीटिंग द गोल्डन स्टेटमेंट. लिक्विड हॅज टेंडन्सी टू मिनिमाइज द एरिया. कसं लक्षात ठेवायचं? आपल्या कंजूष स्वभावासारखं. ठीक आहे, चलो. सो बेटा, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ द सरफेस टेन्शन? ठीक आहे, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ द सरफेस टेन्शन? मग त्यानंतर आपल्याला हे एक्झॅक्टली शिकायचंय. ठीक आहे ना, निर्मा, सर्फ एक्सेल, टाईड, बीट, सगळ्या गोष्टी. ठीक आहे सर, यू आर मार्केटिंग एजंट ऑफ सर्फ एक्सेल अँड टाईड. बेटा डेफिनेशन काय सांगते बघा, लक्ष दे. डेफिनेशन काय सांगते मला, डेफिनेशनचा सुद्धा जरा जरा फील देतो मी तुम्हाला. इथे एक डायग्राम काढतो बेटा. बादलीत पाणी घेतलं तर असं वरती गोल दिसतो का नाही सगळ्यांना? प्रत्येकाच्या घरात जी बादली आहे गोलच आहे का नाही? तिचा गोल म्हणजे अशा टाईपची असेल असेल ते असेल, परंतु टॉप व्ह्यू पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाच्या घरी जी बादली ती अशी गोलाकार आहे का नाही? हा बेटा, हे बघ, हा वरचा त्याचा गोल टॉप व्ह्यू बर का. तुम्ही असं बादलीत पाहणार का नाही? तर तुम्हाला हे अशा टाईपचा सरफेस दिसेल का नाही तुमच्या पाण्याचा, फ्री सरफेस. बर, सो बेटा ठीक ठीक ठीक, आता नीट लक्ष द्या. हे तुमचं पाणी, पाण्याचा फ्री सरफेस आहे. काय बेटा हा, काय बेटा हा फ्री सरफेस ऑफ वॉटर. तर आपण काय करूया, आपण एक इमॅजिनरी बाउंड्री तयार करू, एक इमॅजिनरी लाईन मारू आपण, एक इमॅजिनरी लाईन. ठीक आहे, हे बघ, एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली मी याच्या पाण्याच्या सरफेस वरती. हा काय बेटा, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. इथं तर गॅस घेऊ शकत नाही. दिस इज प्युअरली फॉर लिक्विड. फ्लुइड्स मधला असा टॉपिक आहे. फ्री सरफेस कोणाला असतो? लिक्विडला. बिचारा गॅस एवढा पातळ आहे, त्याचा काही असा संबंध होऊ शकत नाही. फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती काय केलं बेटा, मी एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. इमॅजिन कर फक्त की त्याच्यावरती एक लाईन ड्रॉ केली. आपण जादूगार आहे, जादूगार कार केली आणि लगेच एक इमॅजिनरी लाईन तयार झाली. आता मला सांग बेटा, हे लिक्विड आहे, हे पण लिक्विड आहे. फोर्सेसचे प्रकार दोन असतात, एक असतो कोहेसिव्ह, दुसरा असतो ऍडहेसिव्ह. जरा ते पण जरा तुम्हाला लिहून देतो. बेटा कोहेसिव्ह, कोहेसिव्ह फोर्स, को म्हणजे सेम, को टर्मिनल बिर्मिनल, जिथे जिथे कंपनी, को शब्द, को म्हणजे सेम, को म्हणजे सेम. सो बेटा कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. सबस्टन्स लिक्विड तुमचं काय जे असेल, लिक्विडच्या लिक्विड मध्ये जी स्वतःला अट्रॅक्ट करण्याची प्रॉपर्टी आहे कोहेसिव्ह. भिंत आहे, सॉलिड आहे, भिंतीतले कोणतेही दोन पार्टिकल घे सॉलिड वाले, त्यांचं एकमेकांवरती जे काही प्रेम आहे तो कोहेसिव्ह फोर्स. तुमचा फॅन घ्या, तुमचा मोबाईल घ्या, तुमचा कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, गॅसचे पार्टिकल्स घ्या, दोन गॅसच्या पार्टिकल्स मध्ये जे काही प्रेम आहे कोहेसिव्ह फोर्स. सो कोहेसिव्ह फोर्स म्हणजेच प्रेम बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स.
गेटिंग? अच्छा, फॉर एक्झाम्पल 2 water molecules, 2 water molecules. Clear है? Okay. After that, next concept is adhesive force. Adhesive force. तुमच्या कोणाच्या घरी जर का कधी फर्निचरचं काम झालं असेल किंवा फर्निचरच्या दुकानात, आता तर दुकानं काही ऍक्च्युली बंद आहेत, पण तसं काही नाही, हाक तुमची सात आमची. फर्निचर दुकानाच्या बाहेर जाऊ शकता, आवाज देऊ शकता, अर्ध शटर मस्त पैकी ओपन होईल, त्यांना म्हणायचं एक फेविकॉलचा डब्बा द्या, फर्निचरसाठी पाहिजे. त्याच्यावरती ऍडेझिव्ह नावाचा शब्द असेल त्या फेविकॉलच्या डब्यावरती. सो ऍडेझिव्ह फोर्स कशासाठी असतो? तो दोन वेगळ्या मॉलिक्युल्सला चिपकवण्यासाठी असतो, राईट? दोन डिफरंट मॉलिक्युल्स साठी. ओके, सो बेटा इथे काय म्हणणार आपण? प्रेम बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ हे काय होतं? सेम मॉलिक्युल्स ऑफ. हे कोणी विचारणार नाहीये तुला, पण कन्सेप्ट सगळे आपल्याला क्लिअर पाहिजे ना. डेफिनेशन विचार नाही कोणी, पार्ट नाही करायचं, अंडरस्टँड करायचं. ऍडेझिव्ह फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी पाण्याचे 2-4 ड्रॉप घेतले आणि असे भिंतीवरती मारले. सो त्या पाण्यामध्ये भिंतीमध्ये थोडस प्रेम होतं का नाही? ते चिटकतात का नाही? हा, थोडंफार चिटकतील, नाही चिटकणार, तेही आपल्याला डिस्कस करायचंय, नाही का? मर्क्युरी असेल तर नाही चिटकणार. सो चिटकणे बिटकणे काय जे असेल, परंतु कॉन्टॅक्ट मध्ये आलं, लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, किंवा पहिला सॉलिड दुसऱ्या सॉलिडच्या, असं काही नाही, कोणीही कोणाच्या सोबत, फक्त डिफरंट मॉलिक्युल्स. ओके, फॉर एक्झाम्पल काय म्हणू? वॉटर आणि एअर मॉलिक्युल, वॉटर अँड एअर मॉलिक्युल. क्लिअर आहे बेटा? सर वॉटरचा आणि एअरचा काय संबंध? तुमच्या पाण्याचा जो वरचा सरफेस आहे त्याच्यावरचा एखादा पार्टिकल तुम्ही कन्सिडर केला तर त्याच्यावरती दोघांचा इन्फ्लुएन्स आहे ना. काही पाण्याचा आहे, काही हवेचा आहे. अच्छा, सो कोहेजिव्ह फोर्स, ऍडेजिव्ह फोर्स ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली. पुन्हा एकदा आपण आपल्या कन्सेप्ट कडे येऊया, आपल्याला डेफिनेशन कडे जायचंय. तुमच्याकडे बादलीत पाणी घेतल्याच्या नंतर पाण्याचा वरचा जो सरफेस तुम्हाला दिसला तो गोलाकार सरफेस मी दाखवला, इट इज द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. ऍग्री? त्याच्यावरती काय केलं आपण? जादुई लाईन मारली, छू, एक जादुई लाईन आहे त्यावरती, इमॅजिनरी लाईन. ओके, मग आता लक्ष दे बेटा, ह्या लाईनच्या पलीकडे एक पार्टी आहे, अलीकडे एक पार्टी. लाईन पूर्ण अर्धी, तसं काही नाही, इमॅजिनरी लाईन आहे. सो बेटा ह्या लाईनच्या बाबतीत नीट लक्ष दे. ही जी इमॅजिनरी लाईन आहे, ह्या इमॅजिनरी लाईनला हे सगळं पाणी असल्यामुळे कोहेजिव्ह फोर्स असेल, राईट? सो इकडची पार्टी बघ ना, ह्या लाईनला म्हणाल तू माझ्याकडे ये, तर इकडची पार्टी म्हणाल तू माझ्याकडे ये, कारण की ती फ्री सरफेस ऑफ वॉटरचीच लाईन आहे. सो इकडे पण ओढलं जाईल तर तेवढ्याच प्रमाणात इकडे ओढली जाईल, इकडे ओढली जाईल तर इकडे पण ओढली जाईल, इकडे ओढली जाईल तर इकडे पण ओढली जाईल, एक्झॅक्टली तेवढ्याच प्रमाणात. सो कमी जादा होऊ शकतं, मग तर ते पाणी बुचकळ्या मारायला लागल, त्याचं मनानेच नाचायला लागल, आणि मग तू भूत भूत म्हणून किती मस्त पैकी पळशील. समजतंय ना? सो बेटा जेवढं तिकडे खेचलं जाईल तेवढंच तिकडे खेचलं जाईल. इट विल गेट अट्रॅक्टेड फ्रॉम बोथ द एंड्स. ऍक्च्युली it will get attracted from both the ends. That line will get attracted from cheek and cheek, दोन्हीकडून एक्झॅक्ट सिमिलरली. ठीक आहे ना? सो प्यारे बच्चो, सरफेस टेन्शन नावाचा हा जो प्रकार आहे, पहिली गोष्ट म्हणजे हा स्केलर आहे. क्लिअर आहे? स्केलर क्वांटिटी आहे. तुम्ही म्हणणार सर इथं तर खिचाई चालू आहे, त्यामधल्या फोर्सला डायरेक्शन आहे, जसं प्रेशर मधल्या फोर्सला डायरेक्शन असते. ठीक आहे ना? हे जे खेचलं जात आहे ना, तो फोर्स आहे. चलो कम ऑन, डेफिनेशन कडे येऊ आपण. काय डेफिनेशन? सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज, त्याला कसं डिफाईन केलं? डिफाईन ॲज टॅन्जेन्शियल फोर्स, असा एक शब्द टाकतो मी म्हणजे काय फिजिक्स लोकांचं ऐकूनच टाकतोय, आपण कुठं मनाने टाकतोय. ओके बेटा, डिफाइन as tangential force acting
टॅन्जेन्शियल का वरती आहे ना बेटा, तुमची जी बादली आहे त्याचा जो फ्री सरफेस आहे हे काय चालू आहे, छिक छिक टॅन्जेन्शियली चालू आहे ना, प्रत्येक शब्दाचा फील यायला पाहिजे. हे टॅन्जेन्शियल आहे ना, हे दिसतंय असं पण ऍक्च्युली आहे असं ना. टॅन्जेन्शियल फोर्स ऍक्टिंग ऑन बोथ द साइड्स, छिक छिक दोन्ही साइडला, ऍक्टिंग ऑन बोथ साइड्स ऑफ कोणाच्या इमॅजिनरी लाईन. 1 मार्काला डेफिनेशन येऊ शकते, 2 मार्काला तर युनिट सहित लिहायचंय. Tangential force acting on both the sides of imaginary line drawn on कुठे free surface of liquid. काय बेटा सरफेस टेन्शन, टॅन्जेन्शियल फोर्स ऍक्टिंग कशावरती, इमॅजिनरी वरती. कसा, दोन्ही साईडला, राईट, दोन्ही साईडला जो टॅन्जेन्शियल फोर्स ऍक्ट होतोय ऑन द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन कुठे, तर फ्री सरफेस ऑफ लिक्विडला. फटाफट यस टाईप करा. डेफिनेशनचा फील आला का नाही आला, पटापट पटापट यस टाईप करा, स्क्रीनशॉट घ्या. कम ऑन. मग आता आपल्याला धुण्याच्या कन्सेप्ट कडे जायचंय. चलो, मजा आली, टकाटक कन्सेप्ट का आली. चल आता बघ, लक्ष दे, ही तर डेफिनेशन पाठ झालीच पाहिजे. पाठ म्हणजे मोगम रट्टा एकदम मस्त फील सहित. लक्ष दे, एसआय युनिट आणि डायमेन्शन याच्या गोष्टी असतात, मी तर विसरतच नाही कधी, पण तुम्ही सुद्धा मी विसरवतो, लक्ष करायचं प्रत्येक बाबतीत. सरफेस टेन्शन द स्केलर क्वांटिटी. चला, फॉर्म्युला कसा डेव्हलप होईल. तर बेटा काय असतं की ती जी इमॅजिनरी लेंथ आहे ही दिलेली असते तुम्हाला, त्याच्याही बाबतीत जरा 1-2 गोष्टी एक्सप्लेन करतो. एकदा फॉर्म्युला लिहितो बेटा. सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय टी. सरफेस टेन्शन हे काही पुस्तकांमध्ये कॅपिटल एस आहे, काही ठिकाणी टी आहे. आपण टी वापरू जरा, बरं आहे, टेन्शन टी, ठीक आहे ना. अच्छा, सरफेस टेन्शन टी, इट इज नथिंग बट फोर्स पर युनिट लेंथ. बस सिंपल फॉर्म्युला आहे, फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ. सिंपल आहे, टी इज इक्वल टू एफ अपॉन एल ऑन द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके. अच्छा, सो बेटा याच्यावर एसआय युनिट जर का तुला विचारलं, काय सांगशील, काय सांगशील एसआय युनिट. फोर्स आहे न्यूटन भागिले लेंथ आहे मीटर, सो एसआय युनिट ऑफ सरफेस टेन्शन काय सांगणार बेटा तू, न्यूटन पर मीटर. सर हे युनिट कुठून आलं, थोड्या वेळाने कळेल तुला, हे थोड्या वेळाने कळेल, नोटबुक मध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जूल पर मीटर स्क्वेअर. गुरुजी डायमेन्शनचं काय आहे, कळू ना, डायमेन्शन काय लागतं त्याला, 0 मिनिटात डायमेन्शन येतील. फोर्सचे डायमेन्शन पार्ट आहे का नाही, पाप लागल, पाप. जर फोर्सचे डायमेन्शन पार्ट नसतील, पाप लागेल तुला. सो L1 M1 T-2, ठीक आहे, पार्ट पाहिजे. खाली काय बेटा, लेंथ, सो लेंथला लेंथ कॅन्सल आउट होऊन जाईल, येस ऑर नो. आणि लेंथचा काही संबंध आहे, L0 M1 T-2, ऍग्री बेटा. L1 M1 T-2, त्यापैकी L1 खालचा L1 होईल कॅन्सल आउट, L0 M1 T-2. पटकन स्क्रीनशॉट घ्या. डन. चला, आता आपल्याला सरफेस टेन्शनच्या फील कडे जायचंय आता, बर का. आता याच्या फील कडे जायचं आपल्याला. तर बेटा बघ, लक्ष दे, आई धुताना काय करते तुम्ही पाहिलं असेल, युजली पाण्यात तर ते निरमा टाकून तर फेस करून कपडे भिजू घालतेच, बट जास्तीत जास्त चांगलं तुम्हाला क्वालिटी पाहिजे, त्यातलं जर का घाण डट निघून गेलं पाहिजे, तर तुम्ही बरेचदा पाहिलं असेल कपडे फार भरलेले असतील तर आई पाणी कोमट करते, मग त्यात निरमा टाकून फेस तयार करते, बरोबर का नाही. सरला चांगला एक्सपिरियन्स आहे, कारण की सरने हे सगळं केलेलं आहे, ठीक आहे. याचा अर्थ सरांना घरी हे सगळं करावं लागतं. लक्ष दे, ठीक ठीक ठीक, ह्याच्या 3 गोष्टी आहेत.
लिक्विड कडे टेंडन्सी आहे स्वतःचा एरिया मिनिमाइज करण्याची. धुणं जेव्हा धुतलं जातं, तुमचे जे कपडे आहेत त्या कपड्यांच्या ज्या पोर्स आहेत, नीट लक्ष द्या, तुमच्या कपड्यांमध्ये जे होल्स आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत, नाही का. युजली जीन्सची पॅन्ट असेल तर मग थोडासा फील येऊ शकतो तुम्हाला. कपड्यांच्या ज्या ज्या पोर्स आहेत, धूळ ही त्याच्या आतमध्ये बसलेली असते. झटका मारून बघ, धूळ दिसेल. टार्गेट काय असतं की पार आतमध्ये जाऊन, नाही का, त्याची धुलाई झाली पाहिजे आणि त्या पोर्स मधनं घाण बाहेर पडली पाहिजे. मग पाण्याने धुतल्याच्या नंतर घाण निघत नाही का? निघते ना. पण पाण्याच्या तुलनेत सोप सोल्युशनने जरा अजून चांगली निघते. म्हणून तो साबण पण वापरली जाते, तुमचा निरमा पण वापरला जातो. अँड ॲज यू कॅन ऑब्झर्व द डिफरन्स इन बिटवीन द व्हॅल्यूज 0.07 आहे. 75च्या ऐवजी चल 0.07 पकड. त्या तुलनेत हे किती आहे? कमी आहे ना. हे सरफेस टेन्शन कमी आहे. कमीचा अर्थ काय बेटा? सरफेस टेन्शन कमी असणे म्हणजे पार्टिकल्स आर व्हेरी फार अवे फ्रॉम वन अनदर. सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी ज्यादा आहे म्हणजे काय? नीट ऐका, गोल्डन वाक्य बोलतोय मी सगळे. सरफेस टेन्शन ज्यादा असणे म्हणजे काय? सरफेस मर्क्युरीचं बघ ना 0.4 आहे, ज्यादा आहे. सरफेस टेन्शन ज्यादा आहे म्हणजे लिक्विडची एकामेकाला बाइंड करण्याची क्षमता ज्यादा आहे. सरफेस टेन्शन सरफेस टेन्शन सरफेस टेन्शन ज्यादा आहे म्हणजे काय? सरफेस टेन्शन ज्यादा असणे म्हणजे काय? हेच भरपूर जणांच्या लक्षात राहत नाही. सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी ज्यादा असते म्हणजे तो जो लिक्विडचा फ्री सरफेस आहे, त्याचे जे मॉलिक्युल्स आहे त्यांची एकमेकाला अट्रॅक्ट करण्याची क्षमता ज्यादा आहे. म्हणजे काय बेटा? फ्री सरफेसवरच्या मॉलिक्युल्स फ्री सरफेस वरच्या मॉलिक्युल्सची एकमेकांना अट्रॅक्ट करण्याची क्षमता ज्यादा आहे. फटाफट यस टाइप करा. टकाटक समजलं का नाही? फटाफट यस टाइप करा. बोलो बोलो बोलो. सरफेस टेन्शन ज्यादा असणे म्हणजे काय? फ्री सरफेसवरच्या मॉलिक्युलची एकमेकांना अट्रॅक्ट करण्याची क्षमता ज्यादा है. फटाफट फटाफट, क्या भूसा भरा पड़ा है तुम लोगों के दिमाग में? एवरीबडी अंडरस्टँडिंग? ठीक है. सरफेस टेन्शन ज्यादा म्हणजे एकमेकांना खेचण्याची ताकद ज्यादा, राईट. सो मर्क्युरीच्या बाबतीत काय होतंय, तुमच्या हनीच्या बाबतीत काय होतंय? यो यो हनी सिंग आहे, तो हनी नाही, तुमचा जो मध आहे. तर बेटा त्या मधाच्या बाबतीत काय आहे? मॉलिक्युल्स एकमेकांना खूप ज्यादा अट्रॅक्ट करतायत. खूप प्रेम आहे एकमेकांवरती, त्याचं खूप बॉन्डिंग आहे, जेणेकरून होतंय काय की व्हॅल्यू ज्यादा आहे, त्या तुलनेत पाण्याची कमी आहे, नाही का. मग पाण्याने धुणं धुतलं जाऊ शकतं, पण त्याहीपेक्षा बेस्ट सोप सोल्युशन. कारण की जितकं ज्यादा जितकं कमी सरफेस टेन्शन तितके मॉलिक्युल्स विल बी फार अवे फ्रॉम वन अनदर आणि तितकंच त्या पोर्स मध्ये घुसू शकतात. घट्ट असेल तर धुतलं थोडी जाईल चांगलं धुणं, आहे की नाही. सो जितके मॉलिक्युल्स आर फार अवे तितके ते दे कॅन रीच इनसाइड द पोर्स. छीक 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 ह्याच्यात तुमच्या पोर्स असतात आतमध्ये, त्या पोर्स मध्ये घुसू शकतात आणि मग ते फाईट करू शकतात डर्ट सोबत आणि डर्टला रिमूव्ह करू शकतात आतमध्ये जाऊन. ठीक आहे, चला. सो धुणं पण धुतलं सगळ्यांनी. आता पुढे जाऊया आपण. ठीक आहे. सो माझ्याच्याने जितकं होईल भरपूर सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. ठीक आहे. सो टकाटक सगळ्यांना फील आला. हा, आणि उरलेला पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. रिलेशनशिप आजच्या लेक्चरला फक्त आपण कन्सेप्ट शिकलो. रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन आणि एनर्जी नावाचा जो प्रकार आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला फील घेऊ. फिजिक्स उद्या, तिथून पुढे सुरू करू आपण. ठीक आहे. लेट स्टार्ट मॅथमॅटिक्स. आता काय होमवर्क देतो सांग, काय होमवर्क देऊ आता तुम्हीच मला सांगा याच्यावर. सागर.